अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ या चॅनेलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही स्वामी भक्त घाबरून सेवा कसे सोडतात याविषयी आपण थोडक्यात बोलणार आहोत. बघा, काही स्वामी भक्त स्वामी सेवा करत असतात, पण त्यांच्या अडचणी किंवा संकटे ही कमी होत नाहीत, उलट पक्षी वाढत जातात. आणि हे पाहून मग हे जे भक्त आहेत ते निराश होतात. त्यांना वाटतं की मी एवढी सेवा करतो किंवा करते, पण मला यात कुठलाच माझ्या बाबतीत फायद्याची गोष्ट घडत नाही. अनेक संकटं माझी वाढत आहेत किंवा मला त्यांचा त्रास होतो आहे. कशाला मग मी ही सेवा करू? आणि मग हे लोक काय करतात की अर्धवट सेवा करतात. तर काही जण नवीन असतात, त्यांना तर ह्या स्वामींच्या सेवेतल्या ज्या अटी आहेत किंवा नियम आहेत ते नकोसे वाटतात आणि मग ते सुद्धा या सेवेपासून परावृत्त होतात. म्हणून खास करून या अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे, तो शेवटपर्यंत ऐका, स्किप करू नका. बघा, आपण स्वामी सेवा जेव्हा करतो तेव्हा आपल्या मनातून ठरवलेलं असतं की स्वामी ही माझी माऊली आहेत, माझे गुरुभक्त आहेत आणि येईल त्या संकटांना तोंड देऊन मी मात्र स्वामी सेवा ही करतच राहणार. कितीही अडचणी येऊ दे, समस्या येऊ दे, असं आपण त्यावेळेला ठरवतो आणि मग रोज सेवा आपली चालू असते. पण आपल्या मग अडचणी वाढायला लागल्या किंवा त्रास वाढायला लागला की आपण कंटाळतो आणि आपली सेवा अर्धवट सोडतो. नको बाबा ती सेवा, हे नियम, ह्या अडचणी, ह्या अटी ह्या आपल्याला काही जमण्यातल्या नाहीत आणि मग आपण ती सेवा करण्यापासून परावृत्त होतो. पण पहा, जर आपल्याला स्वामी सेवा करायची असेल तर त्यातील जे नियम आहेत, ज्या अटी आहेत त्या आपल्याला पाळाव्याच लागणार आणि त्या पाळूनच आपल्याला सेवा करायची आहे. आपण मात्र स्वामींना साकडे घालत असतो सेवा करताना की स्वामी माझे अमुक अमुक काम होऊ दे, माझी अमुक अमुक इच्छा पूर्ण होऊ दे, त्यासाठी मी ही सेवा करत आहे आणि तुझी कृपादृष्टी माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे, तू माझ्यासोबत राहा, असे अनेक प्रकारचे साकडे आपण स्वामींना घालत असतो आणि मग स्वामींना वचन देतो की मी तुझी सेवा करत राहीन वगैरे वगैरे, असे आपण तो वचन देतो. पण हे वचन आपण काही पाळत नाही. काय करतो आपण? थोडे दिवस ही सेवा करतो आणि आपली इच्छा किंवा आपलं जे काही मागणं असेल स्वामींकडे, ती इच्छा जर आपली पूर्ण झाली तर मग आपण काय करतो की आपली सेवा हळूहळू कमी करायला लागतो. समजा आपण रोज 7 अध्याय वाचत असू, 3 अध्याय वाचत असू, तर ते आपण एका अध्यायावर येतो. रोज 11 माळींचा जप करत असू तर आपण एका माळीवर येतो आणि मग हळूहळू आपली सेवा कमी व्हायला लागते. कंटाळतो आपण, बाद झाली आपली सेवा असं आपल्याला वाटायला लागतं. पण तुम्हाला माहीत आहे का की स्वामींना आपण जे वचन दिलेले आहे ते आपण विसरतो, म्हणजे आपण सोयीस्करपणे विसरून जातो आणि सेवेपासून दूर जातो. मग आपण जेव्हा सेवा करतो किंवा पारायण करतो त्यावेळेला आपण आपल्या स्वामींशी सतत संवाद चालू असतो. आपला संवाद नियमित चालू असतो, जवळीक आपण स्वामींशी साधत असतो, आपण स्वामींच्या सोबत असतो आणि मग आपोआपली ही सेवा बंद झाल्यामुळे काय होतं की आपण स्वामींपासून दूर जातो. फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठीच आपण भक्ती करायची का? तर नाही. आपण सतत स्वामी सेवेत राहायचं आहे. आपण मात्र स्वामींकडून अपेक्षा करायची आणि आपण मात्र स्वामींना काहीच द्यायचं नाही, हे योग्य आहे का? म्हणजे इच्छा आपल्या पूर्ण झाल्या की आपण त्यांच्या सेवेपासून बाजूला होणं हे योग्य नाही. मग आपल्याला प्रश्न पडतो की मग मला त्रास का झाला?
किंवा त्रास का होतोय किंवा अडचणी का येतात, तर याचं आपण जर उत्तर शोधलं तर आपल्याला नक्कीच त्याचं उत्तर सापडेल. बघा, स्वामी आपल्या भक्ताला कधीही दूर लोटत नाही. ते आपल्या भक्ताला लेकरू मानतात आणि त्याची त्याच्या आईप्रमाणे काळजी घेतात, माया करतात. आपल्या लेकराला जे योग्य आहे तेच ते देतात. त्यांचं हित पाहतात आपल्या लेकराचं. आपल्याला येणाऱ्या अडचणी, दुःखे, संकटे ही जी आहेत ती आपल्या कर्माची फळे आहेत आणि हे जे आपले प्रारब्ध आहेत किंवा जे आपले कर्म आहे ते आपल्याला भोगूनच पूर्ण पुढे जायचं आहे. ते आपले आहेत आणि त्यामुळे ते आपल्यालाच भोगावे लागणार. आयुष्यामध्ये चांगले वाईट हे दिवस येतच असतात. सुख दुःख या जीवनाच्या दोन बाजू आहेत. जीवन जगत असताना या आपल्याला दोन्ही बाजूंचा विचार करावा लागतो. नाहीतर काय होईल, ही सुखदुःख जर आपल्या जीवनामध्ये आली नाहीत तर आपल्याला जगण्याचा अर्थच कळणार नाही. संकटे अडचणी कशा येतात, त्यांना कसं तोंड द्यावं लागतं, त्याच्यातून कसं बाहेर पडावं लागतं याचा अनुभव आपल्याला येणार नाही आणि म्हणून ही संकटं आपल्यावर यावीच लागतात. आपले जे कर्म आहे ते आपण भोगल्याशिवाय आपल्याला मुक्ती नाही. बघा, देवांनासुद्धा या प्रारब्धापासून लांब जावं लागलं नाही, कारण त्यांनाही ही कर्माची फळं जी आहेत की त्यांचं जे पूर्वकर्म होतं ते भोगावंच लागलं. तर आपण तर काय मग साधी माणसं, मग आपल्याला ही भोग भोगल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. निव्वळ माणूस आहोत आपण. जगण्याससुद्धा आपण लायक आहोत की नाही हे आपल्याला माहीत नाही. म्हणजे चांगला मानवी देह आपल्याला देवाने दिलेला आहे, बुद्धी दिलेली आहे. सर्व जिवंत प्राण्यांमध्ये मनुष्य हा अतिशय बुद्धिमंत असा प्राणी आहे आणि त्याने जर चांगले कर्म केले नाही तर काय त्याच्या बुद्धीचा उपयोग. परमेश्वराची सेवा, नामस्मरण, दैनंदिन कामे करताना स्वामींची सेवा करणं हे गरजेचं आहे. त्यांना विसरून चालणार नाही. जर सेवा केली नाही तर आपल्याला मेवा खायला मिळणार नाही. म्हणजे सेवा करा आणि मग मेवा खा असं आपल्याला स्वामी सांगतात. म्हणजे वेळेच्या आधी तुम्हाला काहीच मिळणार नाही आणि वेळेनंतरही तुम्हाला काहीच मिळणार नाही. म्हणजे जेव्हा ठराविक वेळ येते तेव्हा आपल्याला आपोआप सगळं मिळत असतं. म्हणजे वेळेआधी आपल्याला हवं असतं सगळ्या गोष्टी, पटापट हव्या असतात सगळ्या गोष्टी, पण तसं घडत नाही. प्रत्येक गोष्टीची ही वेळ ठरलेली असते आणि त्यामुळे वेळेआधी आणि वेळेनंतर आपल्याला कुठलीच गोष्ट मिळत नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही सेवा करा, निश्चित तुम्हाला होणारा त्रास आहे तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल आणि काही काळाने तुमची चूक तुम्हाला कळेल. आणि म्हणून मित्रांनो, आपली जी सेवा आहे ती आपण सोडायची नाही. अर्धवट जर तुम्ही सेवा तुमची सोडली तर तुम्हाला स्वामी सेवा करताना त्रास होतो असं तुम्हाला वाटणार. अरे त्रास झाला पण तो आपली परीक्षाच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. की आपला भक्त कसा ठामपणे उभा राहतो, आपल्या जीवनामध्ये कसा येणाऱ्या अडचणींना तोंड देतो हे सुद्धा स्वामींना पाहायचं असतं. आणि आपला भक्त किती विश्वासाने कर्म करतो, विश्वासाने आपली भक्ती करतो हे सुद्धा स्वामींना पाहायचे असते. आणि म्हणून ही संकटं, ह्या समस्या, अडचणी आपल्याला येत असतात. त्यांना सामोरं जाणं हे आपलं कर्म आहे आणि आपलं कर्म आपल्याला केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो, मला हेच सांगायचं आहे की स्वामी भक्तीपासून दूर होऊ नका. स्वामींच्या अगदी जवळ जा, स्वामींशी संवाद साधा. आपलं रोज पारायण, नामस्मरण चालू असतं म्हणजेच काय असतं, स्वामींशी आपण संवाद साधत असतो, स्वामींशी आपण बोलत असतो, स्वामींच्या आपण सानिध्यात असतो आणि त्यामुळे आपण बिनधास्त असतो की स्वामी माझ्या पाठीशी आहेत, स्वामी माझ्या जवळ आहेत, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये असते. आणि म्हणून संकटांना तोंड देण्यास आपल्याला शक्ती मिळते, ऊर्जा मिळते, ताकद मिळते. आणि म्हणून आपण सतत स्वामींच्या सेवेत राहा, त्याच्यात सातत्य ठेवा. निश्चितच
आपल्याला आपल्या संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील, आपला त्रास कमी होईल. अशा प्रकारे माझा आजचा जर व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.